आपल्या सर्वांचे नेते नामदार थोरात साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतायत। कोणाचा आवाज आहे रे? जोरात आहे आवाज एकदम। हा कडक। माननीय राहुलजी गांधी यांच्या अत्यंत अभूतपूर्व आणि उत्साहामध्ये स्वागत साहेबांचं आणि या यात्रेचं झालेलं आहे। संगमनेरमध्ये आज दिवाळी साजरी होते असं वातावरण या ठिकाणी आहे। टाळ्यांचा गजर आपण करायचा। हा उत्स्फूर्त पदयात्रेचा समारंभ आज संगमनेरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये होतो आहे। झाले का रे अजून? शरण मिलिंद कामाला लागले, गणेश कामाला। हो असं आहे, गणेश गुंजाळांचा आवाज। माननीय राहुलजींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा ज्या दिवशी सुरू त्यास 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं आपण आयोजित केलेल्या या वर्षपूर्ती पदयात्रेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय राजारामजी पानगव्हाणे, माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, माननीय सभापती दुर्गाताई तांबे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव सौती उत्कर्षताई रुपोते, माननीय माधवरावजी कानवडे, रणजित सिंह देशमुख, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद कानवडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे, उपस्थित असलेले माननीय भारतजी टाकेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले महिला काँग्रेसचे अध्यक्ष बालोडीताई, विसरून राहायचं नाव नाही, प्रमिलाताई अभंग, बाबा तुमचं नाव दाव तुम्ही बसलेले तेव्हा दिसतंय सगळ्याला। उपस्थित असले सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, 7 सप्टेंबर 2022 ला म्हणजे आज बरोबर 1 वर्षापूर्वी माननीय राहुलजींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा कन्याकुमारी पासून सुरू झाली होती। यात्रा सुरू झाली आणि सगळ्यांना वाटलं की हा प्रवास होणार कसा। 3560 किलोमीटरचा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत, श्रीनगर पर्यंतचा त्यांचा प्रवास होता। परंतु एवढा उत्साह लोकांमध्ये पहिल्यापासून होता, प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळत होता आणि त्यामुळे पदयात्रेला सुरुवात झाली आणि पदयात्रेनंतर ती सातत्यानं चालली आणि त्यामधून एक देशाला संदेश देण्याचं काम राहुलजी आणि त्या पदयात्रेनं केलं। राहुलजींची पदयात्रा ज्यावेळेस सुरू झाली याचे काही कारण होते। देशामध्ये 8-9 वर्षापासून चाललेलं लोकशाही मोडण्याचं काम, दहशत निर्माण करण्याचं काम, माणसामध्ये, समाजामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये भेद निर्माण करायचा आणि त्यामध्ये भेद निर्माण करून राजकारण करायचं, मताची पोळी भाजण्याचा जे उद्योग भारतीय जनता पक्षात चालला होता, या विरुद्ध ही पदयात्रा होती। जागृती निर्माण करण्याकरता ही पदयात्रा होती, लोकशाही वाचवण्याकरता ही पदयात्रा होती, आपली राज्यघटना वाचवण्यासाठी ही पदयात्रा होती। आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या नीतीमध्ये एक पद्धत आहे की जनतेचे जे मुख्य प्रश्न आहेत त्याच्यापासून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवायचं, त्यांना मुख्य प्रश्नाकडे जाऊच द्यायचं नाही, विचारच करू द्यायचा नाही, त्यांना आठवूच द्यायचे नाही की आपले खरे प्रश्न काय आहेत। म्हणून नवे असे प्रश्न निर्माण करायचे, त्याच्यावर चॅनल चालवायचे आणि त्याच्यातून मुख्य प्रश्नापासून पूर्णपणे दिशाभूल करणे, जनतेची दिशाभूल करण्याचं काम चाललं होतं। त्या विरुद्ध सुद्धा ही पदयात्रा होती।
रोजगाराचा प्रश्न मोठा प्रश्न आहे. 2 कोटी रोजगार हा वर्षाला आम्ही देऊ, 2 कोटी तरुणांना म्हणणारे भारतीय जनता पक्ष रोजगार तर दिला नाही. इंडस्ट्री बंद पडल्या, नोटाबंदीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले, बेरोजगारांची संख्या वाढून गेली. महागाईचं पाहतो आपण, प्रचंड डोंब आज सुद्धा उठलेला आहे. आणि आपण पाहतो की त्यावेळेचे भाषण माननीय पंतप्रधान महोदय प्रचाराकरता 2014 साली फिरत होते. आज भाषण पाहतो आपण त्यांचे, ऐकल्यानंतर वाटतं हे किती खोटं बोलू शकतात भारतीय जनता पक्षावाले. त्यावेळेस 70 रुपये असलेलं पेट्रोल आता 110 पर्यंत जाऊन पोहोचले. डिझेलनं 100 गाठलेली आपल्याला पाहायला मिळते. गॅसची टाकी 300-400 रुपयाला होती, ती 1200 रुपयाला गेली. आता 200 रुपये सवलत दिली म्हणतात. 1200 रुपये करायचं आणि 200ची सवलत द्यायची. एका बाजूला सर्वसामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढून घ्यायचे, ते धनदांडग्यां करता वापरायचे, त्यांच्या ताकदी वाढवायच्या. ते धनदांडगे जगामध्ये 1 नंबरचे श्रीमंत कसे होतील हे पाहायचं. अरे कुठून तरी पैसा आल्याशिवाय हे 1 नंबरचे होतील कसे? शेवटी कुठेतरी खड्डा केला तर टेकडी होती, वस्तुस्थिती आहे. सर्वसामान्याच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग निर्माण करायचे, त्याच्या खिशातून पैसे काढून घ्यायचे आणि श्रीमंताच्या खिशात टाकायचे. हा कार्यक्रम त्यांचा चाललेला होता. त्या विरुद्ध सुद्धा ही पदयात्रा होती. कारण इतकं उत्साहानं ती सुरुवात झाली ती केरळच्या, तामिळनाडूच्या कन्याकुमारीच्या याला, केरळमध्ये पदयात्रा, पुन्हा तामिळनाडू मध्ये गेली, कर्नाटक मध्ये गेली, आंध्र मध्ये गेली, त्यानंतर ती गेली ती हैदराबादच्या स्टेट तेलंगणामध्ये. आणि असं करीत ती पदयात्रा महाराष्ट्रामध्ये आली. मला आठवतो तो प्रसंग देगलूरचा. रात्रीची 8:30ची वेळ होती, 8:30-9ची. प्रथम राहुलजी 21 किलोमीटर चालत देगलूर पर्यंत आले होते. 21 किलोमीटर. तिथे जल्लोषानं स्वागत केलं. माननीय अशोकराव चव्हाण आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठं स्वागत केलं. तिथं देगलूर पासून स्वागत केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी त्यावेळेस अभिवादन केलं. आणि ही पदयात्रा सर्वसामान्य माणसाला ताकद देण्याकरता, लोकशाहीला ताकद देण्याकरता म्हणून आम्ही काढली, असं जाहीरपणे त्यावेळेस राहुलजी तिथे बोलले. परंतु 21 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा त्यांना जायचं होतं गुरुद्वाराला. ते अंतर होतं 18 किलोमीटर. तिथून पुन्हा पायी चालण्याकरता सुरुवात केली देगलूर पासून. तिथं 18 किलोमीटर जे गुरु नानक जयंती होती त्या दिवशी म्हणून गुरुद्वारात जायचं होतं. पुन्हा 18 किलोमीटर चालले. 21 आणि 18 किती झाले? तो दिवस त्यांचा 38-39 किलोमीटर एका दिवसामध्ये राहुल गांधी चालले. नांदेडमध्ये मोठी सभा झाली. पूर्णपणे स्वागत जोरदारपणे झालं. माझ्यावर जबाबदारी समन्वयक म्हणून होती. पूर्णपणे या यात्रेचे समन्वय करणं, यात्रा व्यवस्था करणं. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात अत्यंत उत्साहानं स्वागत झालं. त्याचं वाशिम जिल्ह्यामध्ये स्वागत झालं. त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये स्वागत झालं. असं करीत नंतर ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आले आणि आपण त्यामध्ये बरेच जण सामील होतो. इतका उत्साह, प्रचंड हजारो लोक. पहाटच्या वेळेस 6 वाजता सभेची सुरुवात, आपल्या चालण्याची सुरुवात ते करत असायचे. चालण्याची सुरुवात करायची 6 वाजता पहाटे. सकाळी 5 वाजेपासून इतकी प्रचंड गर्दी असायची की हजारो लोक त्या यात्रेत सामील होण्याकरता तिथे रस्त्यावर असायचे. सोपं नव्हतं. आम्ही अशी व्यवस्था करावी लागली होती की ह्या ज्यावेळेस ते सुरू व्हायचे चालायला तर तुडातुडी अशी व्हायचा गोंधळ. मला आज तुडवलं तसं अनेक त्यांना तुडवायचे. तर त्या तुडवातुडीमध्ये अनेक जण जखमी व्हायचे. आणि जे जखमी 2 अँब्युलन्स अशा होत्या की एक फक्त हॉस्पिटलला पोहोचवायचंच काम करीत होतं लोकांना. इतका प्रचंड उत्साह होता. आणि राहुलजींचं वैशिष्ट्य असं होतं की ते चालत असताना कोणाबरोबर तरी बोलत असायचे. त्यांचं चालणं, त्यांना इतकी सवय झाली ते चालत राहायचे. त्याला थकवा येत नव्हता, दम लागत नव्हता, काही श्वासोच्छ्वास सुरू होत नव्हता. शेजारी बरोबर चालणारा थोडा वेळ चालायचा, त्याला दमछाक झाली की तो बाजूला व्हायचा का दुसरा हजर व्हायचा.
आणि इतके नेमके प्रश्न ते विचारत असायचे की त्याच्यात त्या माणसाला वाटायचं म्हणजे एक तर संचालक होता एका साखर कारखान्यामध्ये याच्यातलाच नांदेड जिल्ह्यातलाच, तो चालायला बरोबर आला, कारण फोटो काढायचा असायचा ना लोकांना. तो चालल्या बरोबर आला तर तो म्हणलं मी साखर कारखान्याचा संचालक आहे. मग किती ऊस आहे तुमच्याकडे, गळीत कसं होणार? तो इतका गार झाला, म्हणला पुढची प्रश्न विचारण्याच्या आत बाहेर झाला. अनेक महिला भगिनी, अनेक गरीब माणसं, सतत चालणं आणि सतत गर्दी, प्रचंड गर्दी. त्यांच्या दुपारची व्यवस्था, त्या सगळ्या हजारो लोकांची व्यवस्था ही आम्ही सगळे करीत होतो. आणि हे चालत चालत ही सगळे शेकडो किलोमीटरची यात्रा. एकदा तर असं माझे आपले बरेच घुसले, बरोबर चालले. अर्चना बालोडताही घुसल्या. त्यांना वाटलं आपली तब्येत चांगली, काय अडचण व्हायची नाही घुसाघुशीत, आणि पडल्या त्या. पडल्यावर उचलायला राहुल गांधीच गेली त्यांना नेमकं. बरोबर आहे ना. तो नंतर हात केलेला फोटो येतो, पडलेला तर उचलताना तो फोटो नाही आला. इतका उत्साह तुम्ही कल्पना करू शकत, इतका प्रचंड उत्साह त्यामध्ये त्या ठिकाणी होता. हे सगळा उत्साह शेवटी बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगावला सभा झाली. आणि शेगावची सभा नियोजन करण्याची जबाबदारी संगमनेरच्या कार्यकर्त्यांवर होती. 200 कार्यकर्ते आपले 20 दिवस तिथं काम करीत होते. आपल्या जोंधळींनी तिथं मंडप केला, तिथलं स्टेज केलं, सगळी अरेंजमेंट केली. इतका देखणा कार्यक्रम राहुल गांधी अजूनही विसरलेले नाही. इतका सुंदर, लाखो लोक. मी यांना विचारलं, शेजारी असणाऱ्या जिल्ह्याला विचारायचो का किती एसटी आणणार. जळगाववाले म्हणले की आम्ही 50 एसटी, सुरुवातीला म्हणले 50 आणणार. हळून निरोप यायचा त्यांचा का आता 100 झाल्या, आता 200 झाल्या, आता 300 झाल्या, आता 367 एसट्या गावकऱ्यांनी भरून जळगावच्या त्याला आले होते. तुम्हाला सांगतो, एक एसटी भरायची गावात, पहा तुम्ही काय होतं. 367 एसट्या भरून, म्हणजे बाकीच्यांचं मी प्रत्येक जिल्ह्याचं सांगत नाही. एकट्या जळगाव जिल्ह्यातून लोक स्वतः नियोजन करून, त्यांनी त्यांचंच नियोजन करून 367 एसट्या भरून त्या सभेला आले होते. मग बाकी शेजारचे जिल्हे होतेच. अमरावती जिल्ह्यातून आले होते, त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यातून भरपूर लोक, सगळ्या जिल्ह्यातले लोक, बुलढाण्याचे लाखो लोक. 28 एकराचं ग्राउंड पूर्ण भरलेलं होतं आणि प्रचंड उत्साह होता. सुंदर सभा सगळी झाली आणि महाराष्ट्राची यात्रा ती होती. समन्वयक मी होतो. शेगावचं तिथलं तीर्थस्थान सुद्धा फार सुंदर आहे. त्यांनी प्रचंड सुंदर स्वागत केलं. इतकं सुंदर स्वागत आहे ते. सगळे वारकरी संप्रदायाचे भजन, संत तुकडोजी महाराजांचे, संत गाडगे महाराजांचे, संत तुकाराम महाराजांचे, संत ज्ञानेश्वर महाराजांचे भजन, ज्यांनी जो विचार सगळ्या संतांनी मांडलेला आहे, तो विचार म्हणजेच राज्यघटनेचा विचार, तो विचार म्हणजेच काँग्रेसचा विचार, भजनाने दुमदुमून टाकली होती सगळी नगरी. आणि अशा पद्धतीची ती यात्रा महाराष्ट्राची झाली. मला समन्वयक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कोणाला ना कोणाला कार्यकर्त्यांना संधी काम करण्याची मिळाली. आपण भाग्यवान आहोत, अशा पद्धतीनं ते काम करण्याची संधी आपल्याला मिळाली. परवाचा त्यानंतर ती यात्रा पुढे पुढे जात होती. ऊन होता, पाऊस होता, धुळीचं वादळ होतं, कधी कधी थंडी प्रचंड वाढत पुढे गेली जसं जातील तसं. आणि शेवटी काश्मीरला तर बर्फच पडत होतं. सचिन गुंजाळ आपले ते नियोजन इथं जसं करतात तसं ते नियोजन तिथं आपलं करत होते. तिथल्या यंत्रणेने त्यांना पकडलं का त्यांना बरा वाटला, चटपट्या दिसतोय, चांगलं नियोजन करतो. थेट शेवटपर्यंत नियोजनामध्ये घेऊन गेले. बर्फामध्ये वरून बर्फ पडत होतं. राहुलजी भाषण करत होते, हे शेवटी तुम्ही पाहिलं असेल. 3,560 किलोमीटर ऊन, वारा, पाऊस, थंडी, बर्फ सगळ्यातून त्यांनी प्रवास हा केला आणि संदेश देशाला दिला. तो संदेश बंधुत्वाचा दिला, प्रेमाचा संदेश दिला. हा संदेश अत्यंत महत्वाचा संदेश आहे पुढे सुद्धा आपला देश चालवण्याकरता म्हणून. आणि म्हणून आजचे आपण जे आज हे करतो आहोत, आजची आपली ही यात्रा त्या आठवणी करताय. आणि तो जो संदेश त्यांनी दिला होता तो पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि बंधुभावाचं वातावरण संपूर्ण देशामध्ये निर्माण करण्याकरता आपण काम करण्याकरता हा संदेश देणारी आजची ही यात्रा आहे.
अजूनही प्रश्न संपलेले नाहीत, प्रश्न कठीण आहेत, परंतु वातावरण बदललेलं आहे. कसब्याची निवडणूक झाली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाला असं वाटलं की आता आपण दगड उभा केला तरी आपलाच मतदारसंघ निवडून येईल. सगळे तिथं पार दिल्लीचे मंत्री सगळे उतरले, आपलं सगळं मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सगळे तिथे, सगळी यंत्रणा घेऊन उतरले, सगळं काही घेऊन उतरले. परंतु लोकांनी 25,000 मतांनी लीडनं ते काँग्रेसचा आमदार निवडून दिला. कर्नाटकची निवडणूक झाली, प्रचंड प्रयत्न त्यांनी केले, पण काँग्रेस आलेली आपल्या सगळ्यांना दिसते. आता काही राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे, दिल्ली आहे. तुम्हाला सांगतो वातावरण काँग्रेसचं बरं का. गंमत तुम्हाला सांगतो का, तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR म्हणतात ना त्यांना, ते महाराष्ट्रात फार फिरत होते. ते आले होते 500-700 गाड्या घेऊन पंढरपूरला आले होते. पंढरपूरला आले ते इकडं सगळं खरं, पण तिकडं राहुल गांधींची सभा होती. तेलंगणाचे अध्यक्ष हे माझे चांगले मित्र झालेत, त्यांनी 1-1.5 लाखाची व्यवस्था केली होती. परंतु कमीत कमी 5 लाख लोक तिथे जमलेले होते, 5 लाख, आणि प्रचंड उत्साह. ते जेव्हा पाहिलं तर गडी परत अजून काय आला नाही. हे वातावरण बदलतं वातावरण आहे. समजायचं काही कारण नाही. भारतीय जनता पक्षामध्ये फार ताकदवान असं समजायचं कारण नाही. केरळात भारतीय जनता पक्ष नाही, तामिळनाडूत नाही, कर्नाटकमध्ये नाही, तेलंगणामध्ये नाही, आंध्रमध्ये नाही, छत्तीसगडमध्ये नाही, राजस्थानमध्ये नाही, दिल्लीमध्ये नाही, पंजाबमध्ये नाही, बंगालमध्ये नाही, बिहार ओरिसामध्ये नाही, हिमाचल प्रदेशमध्ये नाही, कुठे? कारण त्यांचा जो विचार आहे तो बंधुभावांना देश चालवण्याचा विचार नाही. त्यांचा विचार धर्माच्या नावाखाली माणसांमध्ये भेद निर्माण करायचे, त्याच्याकरता कटकटी निर्माण करायच्या, माणसापासून माणसं तोडून टाकायचे आणि त्याच्यावर मताची पोळी वाजायची, सत्तेवर बसायचा, असा कार्यक्रम आहे. भांडवलदारांनी चालवलेला कार्यक्रम आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना जागृतपणे काम करावं लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाआघाडीचं सरकार जे आहे, आता जे सरकार आहे महायुतीचं, आमचं होतं महाविकास आघाडीचं. 3-2.5 वर्ष आम्ही काम केलं, 2 वर्ष त्यात कोरोनाचे गेले, कठीण काळ होता, पण चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आता महायुतीचं जे सरकार आहे ते कसं आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. कसे एकनाथ शिंदे कसे गेले, का गेले, मला वाटतं गावातलं लहान पोरग सांगेल. एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो, सगळ्या महाराष्ट्रात एक घोषणा प्रसिद्ध झाली, ती सुद्धा बैल पोळ्याला बैलांवर लोकांनी लिहिलं होतं 50 खोके. बैल पोळ्याला पार खेड्या म्हणजे पारावर पर्यंत पोहोचलेलं आहे की हे सरकार बनले कसे. पुन्हा आता अजितदादा गेले, कसे गेले तुम्हाला कळतंय. खरंच विकासाकरता गेले काय गेले. आता तुम्हाला काय ज्यादा माहिती दिसत तुम्हाला, मला विचारावं लागेल. मग हे जर परिस्थिती आहे, नाव विकासाचं असलं तरी विकासाकरता गेलेलं नाही. मराठा आरक्षण आपण पाहतो की मराठा आरक्षणाकरता शांततेच्या पद्धतीने चाललेलं आंदोलन असताना त्याच्यावर ज्या पद्धतीचा लाठीचार्ज केला, तो महिलांवर सुद्धा, मुलाबाळांपर्यंत अत्याचार, ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न. मणिपूरमध्ये जे घडलं अत्यंत दुर्दैवी होतं. मणिपूरमध्ये जे घडलं ते दुर्दैवी होतं, परंतु पंतप्रधान तिकडे डोकून पाहायला तयार नव्हते. शेतकरी आंदोलन चाललं होतं, 700 शेतकरी मृत्युमुखी पडले, तिकडे सुद्धा भाजप पाहायला तयार नव्हतं. उलट त्यांच्या अंगावर गाड्या त्यांच्या मंत्र्याच्या पोरांनी घातल्या, आपल्या सगळ्यांना माहिती. आमच्या कुस्तीगीर मुली की ज्यांनी देशाचं नाव जगाच्या पातळीला नेलं, त्यांनी जे आरोप केले तिकडे सुद्धा दुर्लक्ष त्यांनी केलं. संरक्षण त्या खासदाराला दिलं आणि या मुलींचं आंदोलन रात्रीतून मारपीट करून मोडून काढण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगतो का, हे जे चालतंय ना, शाहीन बागमध्ये महिलांनी आंदोलन केलं, मुस्लिम महिलांनी, ते मोडून काढण्याचा प्रयत्न केला. यांचं सांगावं तेवढं थोडं आहे. बिल्किश बानू नावाची एक महिला,
2002ला दंगल सुरू झाली गुजरातमध्ये, आणि ज्यावेळेस ती दंगल सुरू झाली त्यावेळेस या बिल्कुश बानोच्या कुटुंबामध्ये काही गुंड घुसले. त्यांनी कुटुंब घुसल्याने ते कुटुंब पळून चाललं होतं, त्यांना मध्ये पकडलं, तिच्या मुलांना मारून टाकलं, तिच्या बरोबर असलेल्या पुरुषांना मारून टाकलं, हिच्यावर सामूहिक अत्याचार केले. ती अशी हिम्मतबाज निघाली की तिने कोर्टापर्यंत लढाई जोरदारपणे लढली. त्या आरोपींना अटक झाली, जेल झाला, जन्मठेपेचा जेल होता पूर्णपणे राहण्याचा. परंतु काय असे चक्र फिरले असं माहित नाही, परंतु मध्येच ते सुटले आणि त्यांच्या कौतुकाचा आणि सत्काराचा सोहळा सुरू झाला. आज पंतप्रधान मोदी म्हणतात की राखी बांधून घ्या मुस्लिम भगिनीकडून. त्यांनी एकच करावं, गुजरातची बाईल आहे, बिल्किश बानूला अभय तुम्ही दिलं का, एवढ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. अरे मानवता म्हणून काय असतं का नाही? तुम्ही या पद्धतीचं त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, म्हटले होते की राजधर्म पाळला पाहिजे. जो सत्तेवर असतो, जो पूर्ण जबाबदारी त्याच्यावर असते, त्याने माणसामध्ये फरक केला नाही पाहिजे. त्यांनी सर्व माझे आहेत, जो चुकला त्याला शिक्षा असं म्हटलं पाहिजे. इथं मात्र पूर्णपणे राजकारण करण्याची पद्धत त्यांनी अवलंबली. अनेकांना अन्याय झाले, ही वस्तुस्थिती आपण सगळेजण पाहतोय. म्हणजे त्यांची नीती कशी हे आपण ओळखलं पाहिजे. आणि त्या ज्या पद्धतीनं मणिपूरचं आंदोलन बद्दल, ज्या पद्धतीनं शेतकऱ्याचं आंदोलन, ज्या पद्धतीनं आमच्या मुली, त्या पैलवान मुली, त्यांचं आंदोलन, त्याच पद्धतीनं ह्या शेतकऱ्यांचं आणि मराठा समाजाचं आंदोलन तोडण्याचा प्रयत्न भाजपनं केलेला आहे. म्हणजे यांची या आंदोलनाकडे, सत्याग्रहाकडे पाहण्याची वृत्ती ही हुकुमशाहीची आपल्या सगळ्यांना दिसते आहे. या सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर कायम एक काळजी वाटत असते. आता त्यांनी अधिवेशन बोलवलं, नेमकं काय अजूनही अजेंडा नाही. नेमके कोणत्या विषयावर अधिवेशन होणार हे सांगायला तयार नाही. परवा इंडियाची बैठक मुंबईला झाली, सर्व देशातले प्रमुख विरोधी पक्ष सगळे एकत्र आले होते. असा धाक निर्माण झाला की इंडिया शब्दाचाच धाक वाटायला लागला यांना. त्या आमच्या घोषणेमध्ये सुद्धा इंडियाचं होतं, जुडेगा भारत जितेगा इंडिया. म्हणजे भारत आणि इंडिया दोन्ही आमच्या करता श्रद्धास्थान आहे, नावं दोन्ही श्रद्धेचे स्थान आहेत. पण त्या इंडिया शब्दाचीच भीती वाटायला लागली यांना. किती घाबरून गेलेत, भेदरपान लागले त्यांना. आणि म्हणून आपल्या सगळ्याला एक सांगतो की शेवटी आपल्याला जर लोकशाही वाचवायची असेल, राज्यघटना वाचवायची असेल, आणि पुढचा कालखंड भविष्य काळातला आपल्या पुढच्या पिढ्यांचा जर चांगला जायचा असेल, तर देश चालवा लागेल. जाती, धर्म, पंथ, भाषा काही विविधता असली तरी समान पद्धतीनं त्यांना न्याय देणारा, समतेचा संदेश जो आहे तोच पुढे नेणारा, अशाच प्रकारचं राजकारण आपल्याला चालू ठेवावं लागेल, जे काँग्रेसनं आतापर्यंत केलं. आज राहुलजी करतायत. खरं सांगतो, बोलायचं धाडस नाही लोकांमध्ये. बोलल त्याच्या मागे लगेच काहीतरी झंझट लागत असती. राहुलजींनी पदयात्रा काढली, 2 वर्ष काय असं चुकलं होतं? काय बोलले ते राहुल गांधी? 2 वर्ष शिक्षा व्हावं, लगेच खासदारकी जावा, काय बोलले होते असं? म्हणजे कशा पद्धतीनं राजकारण केलं जातं हे आपण पाहतोय. तेव्हा काँग्रेसचा त्याग देशाकरता खूप मोठा आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंना कायम काहीतरी दोष देण्याचं काम माननीय पंतप्रधान करीत असतात. त्या पंडित जवाहरलाल नेहरूंचे किती वर्ष जेलमध्ये गेले माहितीये? आयुष्याचे 10 वर्ष त्यांनी तुरुंगात काढले. 10 वर्ष देशाकरता. महात्मा गांधी देशाला स्वातंत्र्य मिळून गेल्यानंतर त्यांना मृत्युमुखी पडावं लागलं. माथे फिरूच्या गोळ्यांच्या बळी ते झाले. आपण पाहतो इंदिराजींनी इतका देहाची चाळणी त्यांची झाली की गोळ्यांचे छिद्र मोजता आले नाही, इतकी चाळणी त्यांची झाली, देशाकरता झाली. राजीव गांधी यांचा देहांत सुद्धा देहाचे तुकडे झाले, सगळे देशाकरता झाले. अरे त्याग करणारी ही परंपरा एका बाजूला काँग्रेसची आणि आमची नेहरू आणि गांधी घराण्याची आहे. तुमचा एक त्याग दाखवा म्हणा. मी एकच म्हणून राहिलो. देशाकरता काय त्याग तुम्ही केला? देशाकरता काय केलं? देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत तुम्ही होते का? देशाचा तुमच्या जे ऑफिसेस होते त्याच्यावर तिरंगा तुम्ही लावला होता का?
तुम्हाला दिसून येईल की त्यांनी पूर्णपणे या सगळ्या प्रक्रियेतून बाजूला होते, पण आता सत्तेकरता पुढे आलेत. माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचं काम ते करतायत, समाजात भेद निर्माण करण्याचं काम करतायत आणि आम्ही फसत असतो. आमच्या लक्षात येत नाही की काय मुख्य प्रश्न काय देशापुढचे. देश सामर्थ्यवान कसा बनेल, देश ताकदवान कसा बनेल, देशातला सामान्य माणूस सुखी कसा होईल, या प्रश्नावर लक्ष देण्याची जबाबदारी ही राजकारणाची आणि सरकारची असते. दुर्दैवानं त्यापेक्षा भेद कसा निर्माण करता येईल, देश दुबळा कसा करता येईल, हेच राजकारण चाललेलं आपल्याला दिसतंय. आणि म्हणून ही भारत जोडो यात्रा ही एक दिशा देणारी, देशाच्या राजकारणाला भविष्य काळाला दिशा देणारी ठरलेली आहे, ऐतिहासिक आहे. आणि देशात जगातल्या रेकॉर्ड जे पदयात्रेचं आहे ते सगळे रेकॉर्ड मोडणारी आहे. आणि म्हणून आपल्याला अभिमान त्या पदयात्रेचा त्यांच्या आहे. आणि म्हणून आज वर्षपूर्तीचा कार्यक्रम आपण केला, इतक्या उत्साहानं केला. किती तुडवलं मलाच माहिती. उत्साह बरा आहे, पण तुडातुडी म्हणजे मला एवढा खांदाच जपावा लागत होता, नका धक्का लागून. पण तुझा उत्साह, आनंद हे सगळं आहे, परंतु आपल्याला शेवटपर्यंत हे काम चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे, काळजी घ्यावा लागणार आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की खरं म्हणजे आज जन्माष्टमीचा दिवस आहे, दहीहंडीचा सुद्धा बऱ्याच शहरांमध्ये आहे. सगळं असताना आपण सगळेजण आलो. जन्माष्टमीच्या शुभेच्छा या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी येथे देतो. गणपती उत्सवाच्या शुभेच्छा आजच्या निमित्तानं देतो. आपण सर्वजण पुढच्या काळातही एकत्र पद्धतीनं आनंदानं हे सण साजरे करायचे आणि देशाचं रक्षण सुद्धा आपल्या सगळ्यांना करायचंय, याकरता शुभेच्छा देतो. आणि तालुक्यामध्ये जनसंवाद यात्रा चालू आहे. अजूनही कांड ते जनसंघर्ष म्हणतात, जनसंवाद आहे. ते जनसंवाद यात्रा ही आता मिलिंद कानवडे आहेत, सोमेश्वर आहे, शहरात पण आहे, तालुक्यात शहरात ते फिरणार आहेत, त्याचं नियोजन करतील. आपण सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी व्हा आणि काँग्रेसचा विचार, आपल्या राज्यघटनेचा विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचवा आणि त्यातून आपल्याला बरोबर सगळ्यांना घेण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. यानंतर शहराध्यक्ष सोमेश्वरजी दिवटे यांना विनंती आहे की आपण आभार प्रदर्शन करावं. आजच्या भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती कार्यक्रम